ॲक्च्युली हे माझं स्वप्न होतं की मला निवृत्तीचा कार्यक्रम खूप चांगला करायचा आहे. त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा इलेक्शन लढले बँकेचे घुमरे साहेबांच्या पॅनलमुळे किंवा घुमरे साहेबांनी जे काय आम्हाला मदत केली त्यामुळे आम्ही जिंकून आलोत. आणि ते जिंकताना आम्ही प्रचार केला होता तो आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये केलेला होता. म्हणजे अगदी तळागाळाच्या कामगारांपासून तो प्रचार आम्ही केलेला. मग त्या तळागाळाच्या लोकांची मी मतं घेतली. मी 2 टर्म निवडून आली. मग त्या तळागाळाच्या लोकांना मला कुठेतरी त्यांचं ते एक धन्यवाद किंवा आभार मानायची हीच मला संधी होती. आणि त्या अनुषंगाने मी बऱ्याच लोकांना बोलवलं आहे. त्यातले खूप लोक वगळले पण गेली, कारण का हॉल एवढा मोठा नाही आहे, तेवढा आपण बंदोबस्त करू शकत नाही. म्हणून ठराविक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही इथे बोलवलं आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. याचं मला खूप समाधान मिळालं आहे. कारण हा कार्यक्रम करताना हा मी एकटी नाही करू शकत. मी तर उत्सवमूर्ती, मी फक्त नटून थटून इथे येऊन उभी राहिले. पण माझ्याबरोबर जी टीम आहे माझी, ही सगळी उभी राहिलेली माझी जी टीम आहे मागे, हे अगदी डाऊन टू अर्थ असं म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि आज त्याचं हे फळ इथे दिसत आहे. मला खूप अभिमान वाटतो की हा सगळा ग्रुप, हे सगळी लोक आमच्याबरोबर आहेत. आणि आम्ही कुठलाही कार्यक्रम तुम्ही घ्यायला आम्हाला सांगितलं तर आम्ही तो स्टार्ट टू एंडपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने करणार, याची आम्हाला पूर्ण खात्री. आणि त्याचं एक उदाहरण याचं होतं. मी आज तरी तुम्ही सगळ्या लोकांकडून ऐकलंच असेल की मी माझ्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी समाजसेवी केली. लोकांसाठी मी खूप काम केलेलं आहे. ते आपल्या तोंडून आपल्याला बोलायचं नसतं, पण लोकांनी आज इथे त्याची पावती दिलेलीच आहे. पण मला समाजासाठी काम करायचं आहे. आता हे माझं देणं आहे. आत्तापर्यंत मी सगळं घेणं, नोकरीमधून मी पगार घेतला आणि मी ते घेतलं आहे. आता जे काय मी कमवलं आहे ते मला आता लोकांसाठी किंवा समाजासाठी किंवा गरिबासाठी मला ते द्यायचं आहे. आणि त्या देण्यासाठी मला एक कार्य किंवा राजकारण किंवा सहकार अशा पद्धतीने कुठेही मला ग्राउंड लेवलला जर काय कुठे काम करायची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचं सार्थक करेन, सोनं करेन, याची मला खात्री आहे. भाऊक म्हणजे माझे आई वडील, त्यांचं वय जर आज तुम्ही बघितलं तर 90 वर्षाचे माझे वडील, माझी आई त्या एजमध्ये, माझे सासरे 90 वर्षामध्ये. ह्या तिघंही म्हणजे वयस्कर लोक आहेत. माझ्या सासूबाई आहेत तिथे. म्हणजे हे वयस्कर लोक असताना ह्यांना बोलवायचं की नाही हा माझा पहिला प्रश्न होता की यांना त्रास होणार, कारण हा दिवसभर कार्यक्रम चालू राहणार, माझा त्यांना बोर होणार. पण नाही म्हटलं, कारण हा कार्यक्रम माझा एकटाच होणार आहे, एकदाच होणार आहे. आणि ते समोर माझ्या असणं म्हणजे माझ्यासाठी परमेश्वर समोर असल्यासारखं आहे. आणि त्यांचा आशीर्वाद मला घेणं फार गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना इथे बोलवलं आणि ते समोर असल्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली. कारण आपण जेव्हा आपले जन्मदाते आपल्या समोर असतात, आपण त्यांच्या गर्भातून आलेलो असतो. आणि आता पुढची जे क्षण आहेत ते आपण खरोखरच त्यांना आनंद जो दिसला माझ्या कामाचा, ती माझी पोचपावती ठरली. आज खरं म्हटलं तर संमिश्र भावना आहेत. एक आनंदही आहे की या जबाबदारीतून ती फ्री होते आणि तिच्या मनासारखं आयुष्य तिला जगता येईल. दुसरी भावना अशी आहे की आम्ही कल्पनाही करू शकत नाही आमच्या सोसायटीची वर्षाशिवाय. पण जरी ती इथून निवृत्त झाली तरी आम्ही तिला आमच्या बंधनातून सोडलेलं नाही. तेव्हा तिने हॅप्पी होण्याचं कारण नाही. कारण आम्ही आमच्या सोसायटीचं काही किंवा मलाच पर्सनली तिच्याशिवाय जर काही करायचं असेल तर मी इमॅजिन पण करू शकत नाही. त्यामुळे ती आमच्यासाठी आहेच. उलट ती आता सोसायटीला सगळ्यात जास्त वेळ देईल अशी माझी आशा आहे. आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. मॅडम आता या प्रवाहामधून त्यांचा सेकंड प्रवाह चालू होणार आहे. आज माळी मॅडमच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे. माळी मॅडम माझी आणि माळी मॅडमची ओळख 2013 पूर्वी झाली होती. आणि मी म्युन्सिपल बँकेत डायरेक्ट असताना मला पॅनल बनवायचा होता. आणि त्यानंतर मी महिलामधून उमेदवार शोधत होतो. त्यावेळेस मला असं माहिती पडलं की इथे वर्षा माळी त्या ॲक्टिव्ह आहेत. अशा होतकरू महिलांना आपण घेऊन त्यांना म्युन्सिपल बँकेत संधी दिली पाहिजे. त्यामध्ये आमची इथे ओळख झाली. आणि 2014पासून ज्या ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने महापालिकेमध्ये एक चौकी, अखंड मुंबई महापालिका जे 6 खासदाराचा एरिया आहे आणि अखंड मुंबई नसून शहापूर, तानसा, पिसे पांजरापूर, मोडससागर अशा अनेक आमच्या म्युन्सिपल बँकेच्या सभासदांपर्यंत पोहोचण्याचं काम वर्षा माळीने केलेलं आहे. आणि ते करत असताना त्या एवढंच नाही तर त्यांनी सायन रुग्णालयामध्ये राहून अनेक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची वैद्यकीय बाबत त्यांनी मदत केलेली आहे. ते सोडून आपले महापालिकेचे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्या गावाखेड्यात काही रुग्ण असतात त्यांना वर्षा माळी मॅडमचं नाव सांगितलं, त्या स्वतः माळी मॅडमला येऊन भेटायच्या. आणि माळी मॅडम ते कोण आहे काय आहे ते बघत नसून त्या सरळ त्या जे पेशंट आहे त्या पेशंटला त्या विभागात घेऊन जाणे,
डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्यांची केस पेपर तपासणे, त्यांना गोळ्या औषधाची पण त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे सो खर्चाने. आणि अशी सेवा करत असताना त्यांनी म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खूप त्यांनी मोठं काम केलेलं आहे. 2012 आणि 14ची म्युन्सिपल बँक आणि आता 2025ची म्युन्सिपल बँक, खऱ्या अर्थाने त्यांचं म्युन्सिपल बँकेत इतकं मोठं योगदान आहे. जेव्हापासून त्या ह्या बँकेत आलेल्या आहेत त्यांनी ह्या 21 शाखेमध्ये त्याचं निर्निर्माण कसं त्या शाखेचं होईल आणि शाखेमध्ये कसं फर्निचर पाहिजे, कसं रोख काउंटर पाहिजे, शाखा व्यवस्थापनाची काउंटर कसं पाहिजे, क्लार्क कसा असला पाहिजे, त्या क्लार्कला त्या शाखा व्यवस्थापकांना बसण्यासाठी चेअर असली कशी पाहिजे आणि त्या चेअरच्या माध्यमातून त्यांना पाठीचा मणक्याचा त्रास होऊ नये इतकी बारकाईने त्यांनी सगळ्या बँकेच्या कर्मचारी अधिकाऱ्याचे आरोग्याची काळजी घेऊन शाखाचा विस्तार केलेला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये आपले CBS प्रणाली जी होती 2007ची होती आणि ती खूप जुनी झाल्यामुळे त्यांनी सिंहाचा वाटा त्या CBS प्रणालीमध्ये त्यांनी मोठं योगदान घेऊन बारक्या छोट्या गोष्टीला ध्यान देऊन सभासदांना ह्या नवीन CBS प्रणालीमध्ये चांगली सेवा कशी मिळेल असं त्यांनी इथे घडून आणली, चांगली CBS प्रणाली आणून दिलेली आहे. महापालिकेच्या बँकेमध्ये एकदम नियमाच्या प्रमाणे आणि शासकीय नियमाप्रमाणे, रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी मोठा योगदान केलेलं आहे आणि चांगल्याच भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी योगदान करून चांगले होतकरू मुलं या महापालिकेच्या बँकेमध्ये भरती त्यांनी स्वतः ह्या नियमाच्या अधीन केलेली आहे. आणि अशा होतकरू महिला आणि होतकरू संचालकला आम्ही सर्व संचालक आता मुकणार आहोत. आणि मी तर एवढं सांगेन की त्यांना पुढील आयुष्य, आता त्यांचा हा प्रवास संपलेला आहे, आता पुढचा प्रवास त्यांचा चांगला राजकीय वर्ष होईल आणि त्या चांगल्याच महापालिकेच्या त्या सभागृहामध्ये नगरसेवक होऊन जातील अशी अपेक्षा बाळगतो. आणि आम्हाला दुःख वाटतं की एवढ्या चांगल्या संचालकांना आमच्या 10 वर्ष होत्या, आज त्यांचं साथ आमची इथपर्यंतच आहे आणि पुढील त्यांना आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटी निरोगी लक्ष्मीपुरे जावो आणि त्याला पुढील राजकीय भविष्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मॅडम आहे ना, आम्ही जे ॲक्टिव्हिटीज प्रोग्राम करायचो, सगळे प्रोग्राम करायचो, रांगोळी प्रदर्शन, मार्गदर्शन शिबिर, ड्रामा, तर त्या प्रोग्रामसाठी बऱ्याचशा माणसांची मदत लागायची. तर आउटडोअरला राहून पण एवढी मदत करायच्या की त्यामुळे आम्ही सक्सेसफुल सगळ्याकडे व्हायचो. पण मनमिळावू स्वभावपणा होता, हेल्प पण करायच्या आणि चांगलं काम होतं त्यांचं. वर्षा माळी मॅडम आज एक रिटायरमेंट होत आहे, म्हणून त्याच्या स्वागतासाठी सर्व लोक जमलेले आहे. त्याच्यामध्ये राजनीतिकवाले पण आहे, सर्व डॉक्टर्स आहे. त्यांनी या आपल्या पिरियडमध्ये एवढं कामला केलेलं आहे ज्याची किती पण प्रशंसा करू म्हणजे कमीच आहे. लोकांना एवढा सुविधा दिली, एवढा हेल्प केला, त्याने पदरचे पण पैसे टाकून लोकांना इलाज केलेला आहे. एवढी एक सामाजिक कार्यकर्ता मी कधीही पाहिला नाही. आणि आज ती रिटायरमेंट होत आहे. किती लोकांना असं वाटतं का आमचा एक वरचा एक छतर असतो जे त्याच्या छायामध्ये बसतो लोक, तसा छतर बाजूला गेलेला आहे. पण त्याचा एकच बोलणं आहे, मी कुठे पण राहील पण मी हे माझ्या सामाजिक कार्य सोडणार नाही. कोणाला कितीही काय पण तकलीफ असू दे, माझ्या पैसे खिशातून टाकून मी त्यांचा इलाज करणार. त्यांना कुठेही काय प्रॉब्लेम असेल तर मी कुठेही आता मी स्वतंत्र आहे, कुठेही काम करू शकतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करू शकतो, सामाजिक काम करणार जास्त आहे. जर संधी मिळाली तर मॅडम राजनीतिकमध्ये येऊ शकतो, कारण अनेक त्याला चांगलं काम करायचं आहे. त्याला लोकांचा एक खालचा माणूस तिथपर्यंत आपल्याला वरपर्यंत त्याची हेल्प करायची आहे. असं नाही की बाबा मॅडम आज रिटायर झाली आता ती कधी आपल्याकडे येणार नाही, आमच्याकडे बघणार नाही, आमची काय हेल्प करणार नाही, असं काही नाही आहे. मॅडम बाजूलाच आहे, चेंबूरमध्ये राहायला आहे. कधीही त्याच्या एक लक्ष, कधीही तुम्ही या, मी तुम्हाला हेल्प करायला तरी 2 वाजता 3 वाजता कधीही या. कुठेही सामाजिक कार्यक्रमाला मी राहणार. आणि चांगल्या शाळामध्ये कोणाचं ॲडमिशन असू दे, कोणाच्या काय तकलीफ असू दे, कसा पण राजनीतिक असू दे, सामाजिक असू दे, सर्व काम करायला मॅडम तयार आहे. त्यांनी सांगितलेलं असं समजू नका मी रिटायर झाली, मी आज पण पदावर आहे आणि मी आता स्वतंत्र झाली म्हणजे मी आता घरी जाऊन कोणाचा काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करणार, अशी
तुमच्याकडून मला एकच आहे, तुम्ही या माझ्याकडे, मी तुमचं सर्व काम करेल, सर्व कुठलाही काम असू दे. म्हणून आज मॅडम एक आमच्यामध्ये एक रोष पण आहे की अशी नेता, आमची सामाजिक नेता आज रिटायर होत आहे. पण एक खुशी पण आहे की आता आपल्याला जास्त वेळ देणार, आमच्या जे काही काम असेल कधीही आम्हाला हेल्प करणार अशी नेता चांगला होते. देवाची कृपाने मी बोलतो, ते राजनीतिकमध्ये आली तर त्याच्या भविष्य आमदार खासदारसारखा होईल. आणि सामाजिकमध्ये तर ती पहिल्यापासूनच आहे, सामाजिक कार्यामध्ये ती एक नंबर आहे. आणि आता पुढे पण त्यांना जे भेटलं काम आणि वेळ मिळणार आणि सर्वांचं काम करणार अशी ते आम्ही आमच्यातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांना चांगलाच पुढच्या जे रिटायरमेंटची जे वय आहे ते चांगली जाऊ दे. नमस्कार, मी डॉक्टर सुधीर पवार, प्रोफेसर इन हेड डिपार्टमेंट ऑफ फार्मॅकॉलॉजीमधनं बोलतो आहे. आज श्रीमती वर्षा माळी ह्या रिटायर्ड होत आहेत. श्रीमती वर्षा माळी ह्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये गेली 35 वर्ष काम करत आहेत. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एकदम व्हेरी सिस्टमॅटिक कामामध्ये, व्हेरी सिन्सिअर. आणि दिलेली जी कामं ती टायमामध्ये कशी लवकरात लवकर आवरायची ती त्यांच्याकडनं शिकायचं. तर 35 वर्ष आम्ही सोबत काम करत होतो वर्षा माळीने आम्ही. तर कधीच असं वाटलं नाही. शी वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह, व्हेरी हेल्पफुल टू एव्हरीबडी. आणि स्पेशली इन सोशल सर्व्हिस त्यांचं कार्य हे समाजकार्यामध्ये भरपूर बोलण्याजोगे आहे. ते कोणालाही मदत भरपूर करतात आणि त्या भरपूर संस्थेवरती अध्यक्ष म्हणून आहेत. तर आज वर्षा माळी ह्या आमच्या डिपार्टमेंटमधनं रिटायर होत आहेत. तर त्यांच्या पुढच्या जीवनासाठी आमच्या डिपार्टमेंटतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अतिशय हरहुन्नरी आहेत. त्या आमच्याकडच्या सिनियर सायंटिफिक ऑफिसर आहेत, परंतु समाजकार्यामध्ये त्यांना वाहून घेतलेलं आहे. आमच्या मोठ्या कोऑपरेटिव्ह स्टोर्सच्या त्या सर्व आहेत. आणि तसेच त्या म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या डायरेक्टर आहेत. त्यामुळे मी आत्ता त्यांना शुभेच्छा देताना त्यांचं नाव कुबेर म्हणून म्हटलं. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि त्यांना उर्वरित आयुष्य चांगलं जगता यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा दिवस भले वयामुळे रिटायरमेंट झालेत वर्षा माळी, एक त्यांचा वय जन्मतारखेप्रमाणे रिटायर झाले, परंतु आज त्यांच्याकडे उमेद एवढा आहे आणि आम्ही त्यांना याच्यासाठी शुभेच्छा देतो की उर्वरित आयुष्य त्यांनी एक सामाजिक कार्यासाठी करावं, जेणेकरून त्यांची प्रकृतीसुद्धा निरोगी राहील. आज जसा निरोगी आहेत तसे आयुष्यभर ते निरोगी राहावे, हसत खेळत राहावे आणि प्रत्येकाची सन्मानाने बोलावे, एवढ्या शुभेच्छा त्यांना देतो. वर्षा माळी ही माझी सून लागते. हां, ती खूप धडाडीची कार्यकर्ती आहे. म्हणजे तिला एनर्जी अशी आहे की प्रत्येक कार्यात ती झोकून देते आणि आपलं कार्य करते. खरंच म्हणजे ती हुशार मुलगी आहे. आम्हाला तिचं खूप खूप कौतुक आहे. आणि तिला असंच पूर्ण आयुष्यभर असं चांगलं यश वरती पायरी चढून यश मिळू दे त्यांना भरभरून आणि दीर्घायुष्य लाभू दे अशी मनापासून इच्छा करते मी परमेश्वराचरणी. मी सुद्धा तिथे तंबूर महिला समाजाची ट्रस्टी आहे. मला पण समाजाची समाजसेवा करण्याची फार आवड आहे. आम्ही तिथे निस्वार्थ सेवा करतो. आजचा हा सोहळा दिव्यभाव सोहळा मी माझ्या 36 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महापालिकेमध्ये असा बघितलेला नाही. आणि तो पण सेवानिवृत्त सोहळा. आज मॅडम महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त होत आहेत. आणि त्यांची मगाची सुरुवात जी होती आम्ही बघितली, त्यांची जी कंझ्युमर सोसायटी आहे, कंझ्युमर सोसायटीमधून त्यांची जी मिरवणूक निघाली, तर असं वाटतं की आपल्याला ते आपण लग्न सोहळा करतो त्या पद्धतीने असा हा सोहळा आहे, त्याच्यापेक्षा चांगला सोहळा आहे. आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मॅडम सेवानिवृत्त होत आहेत, परंतु पहिला प्रवाह त्यांचा संपलेला आहे. आता दुसऱ्या प्रवाहामध्ये त्या एंट्री करत आहेत. आता लवकरच या सहकार आघाडीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा चांगल्या पदावर जातीलच. आणि त्यांना पुढील आयुष्य मी सुखसुमितीचं भरभराटीचं देऊ अशी शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.